वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्यातर्फे आयोजित विश्व विक्रमी पुस्तक सोहळ्याचा प्रकाशन सोहळा त्याविषयी आपण आज बोलत आहोत. त्यातील एक प्रत्येक संस्थेचा प्रत्येक कार्यक्रमाचा एक बॅकबोन असतो किंवा काही ठराविक टीम मेंबर्स असतात. त्यातली एक टीम मेंबर जिचं पुस्तक सुद्धा प्रकाशित होणार आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहोत. सिंधू बागवे ही टीम मेंबर आहे आपल्याबरोबर आता आणि तिचं पुस्तक आहे तुझ्या आठवणींचा पारिजात. लेखक आणि त्यांची पुस्तकं, त्यांची नावं खूप अशी तरल आणि मधुर असतात. त्यातलंच हे एक खूप हो. सुंदर नाव आहे पुस्तकाचं तुझ्या. पब्लिकेशनमधलं तुझं सहकार्य असेल. वर्षा ठुकरूल ज्या वेल्वेट कविशाच्या ऑर्गनायझर आहेत, त्यांच्याबरोबर तुझा हा प्रवास असेल. तर या एकूण प्रवासाबद्दल सांगशील सिंधू? हो. नमस्कार. मी सिंधू बागवे. अ, मी म्हणजे पेशाने मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. आणखीन मुळातच वाचनाची जास्त आवड आहे लिखाणापेक्षा. लिखाण प्रवास हा अलीकडचा आहे. पण वाचन मी खूपच करते. म्हणजे मला आवडतं वाचायला फार. आणखीन त्यातूनच बऱ्याच मैत्रिणी मिळाल्या मला. त्यातील एक वर्षा ठुकरूल. येस. तर वर्षा ठुकरूलचं तिला फॉलो करून तिचं वाचन करताना आमची मैत्री जुळली. आणखीन त्यानंतर मग म्हणजे ती एका वेगळ्या लेवलची मैत्री जुळली आमची. म्हणजे लिखाण अप्रूव्ह करून घेणं किंवा बरं. वाचनातलं काही खटकतंय का असं हो. सगळं आमचं एकमेकींबरोबर चालायचं, की हे बरोबर आहे का, ते वाचते का तू, मग आपण टाकू, ह्याच्यात काही आक्षेप बरोबर. घेण्याजोगं नाही आहे ना, असं सगळं करत करत वर्षाचा आणि माझा प्रवास सुरू झाला. तोवर मी फार काही लिहित नव्हते. पण मग बरं. तिनेच मला सुचवलं, की "अगं, जर तू एवढं वाचतेस, हो. तर मग नक्कीच तू लिहूही शकशील." आणि त्यातून मी अलीकडेच एक आय थिंक 3-4 वर्ष डाऊन मी लिहायला सुरुवात केली. हं, हं, आणि हं. मग त्याला छान प्रतिसाद मिळाला. आणि नंतर मग अशा खूप मैत्रिणी मिळाल्या. या आमच्या सगळ्या इथे आता सगळे जमलेत ते. हो. तर सगळे मित्र-मैत्रिणी जुळत गेले, म्हणजे काय म्हणतो ती साखळी झाली. क्या आणि बात! मग हो, आणि मग तो प्रवास सुरूच राहिला. मग एक नवीन काहीतरी करायचं वर्षाचं हे म्हणजे काय म्हणतो आपण, त्या विचारांची झेप खूपच म्हणजे अगदी सामान्य किंवा अगदी वरच्या पट्टीच्या विचारवंतांच्याही आवाक्याबाहेर पुढे हो, आहे ती खरं. झेप. तर मग आमचं सतत असं बोलणं व्हायचं, की आपल्याला वेगळं काय करता येईल, आपल्याला आणखी कसं करता येईल. किंवा हो. आता माझा हा अनुभव ताजाच होता, की मी नवीन नवीन लिखाण करायला लागले होते आणि त्यातून मिळणारा आनंद, त्यातून जोडले गेलेले मित्र-मैत्रिणी, तर हे सगळं कुणाला नको असतं. खरंय. तर मग आपण अशा आपल्यासारख्या लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. किंवा म्हणजे मी असं किंडल टाईप वाचणारी नाहीये. मला हातात पुस्तक हातात घेऊन पुस्तक. वाचायला फार आवडतं. मग आपलं काहीतरी असं आपल्या मागेही राहिलं जावं, असं प्रत्येकालाच वाटतं किंवा असं कौतुक ते होतंच. नक्कीच, नक्कीच. तर त्यामुळे मग आपल्याला अशांसाठी काय करता येईल, हा आमचा विचार सुरू होता. आणि त्यातून आम्ही अगदी 1 वर्ष डाऊन हो. आम्ही एक लेखन दिंडी हा पुण्यात हो, प्रोग्राम हो. केला. छानच. आणि त्याला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला. त्याच्यात प्रत्येकाच्या अशा कथा होत्या नवोदितांच्या हो, मोस्टली. हो. तर त्याला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यानंतर आमची गाडी थांबलीच नाही. मग आम्ही ठाण्यात प्रोग्राम केला. नंतर आम्ही नाशिकमध्ये केला. क्या बात! पुण्यात केला पुन्हा कथानगरी. आणि ही घोडदौड सुरूच आहे. आणि हं, हं. त्यानंतर मग वर्षाला असं हे झालं, की आपण एक सामाजिक संस्थाच काढावी. तर ज्या अंतर्गत आपल्याला म्हणजे प्रॉपर आर्थिक हो. पुरेपूर आर्थिक बळ मिळेल. अगदी. आणि आपण अगदी याच्या पल्याड जाऊन पण इतर काही गोष्टी आपण करू शकू. म्हणजे असे खूप प्रोजेक्ट्स आहेत हं. डोक्यात, जे करायचेत. आता एक त्यापैकी हा एक होता. म्हणजे या प्लॅटफॉर्मला, म्हणजे आता हा जो आपला उद्याला प्रोग्राम होऊ घातलाय, त्याच्यानंतर मग आपल्याला आणखीन जोडले जातील आपल्या बरोबर. प्रवासात. आणखीच नाव होईल आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या मनातल्या ज्या योजना आहेत त्या आपण
सत्यात उतरवू प्रत्यक्षात शकू उतरवू आणि शकू. त्यासाठी बरेच जण तुमच्या बरोबर हो, तुम्हाला हो. घट्ट मिळालेले आहेत. हो, हो. अगदी म्हणजे काहीच त्यांचं म्हणजे अगदी दिवस नाही, रात्रीचा काय प्रहर आहे, अगदी कधी कोणी कॉल केलं तर असतं आणि मग काय चाललं छानच. आहे आणि अगदी सगळीकडून असतात. म्हणजे पुण्यात आहे, मुंबईत, हो. आम्ही वर्षा आणि मी ठाण्यातल्या. तर मग खरंय. आमच्याबरोबर हे पुणं आज नागपूर वगैरेहून लोकं आलेत. अगदी म्हणजे विश्वविक्रमात हाही एक विक्रम असू शकतो, की विविध जागांवरची विविध जॉनरचे लेखक आज इथे आहेत. हो, हो. अगदी. मला तुझ्या लेखनाबद्दल जास्त जाणून घ्यायला आवडेल, की तू काय प्रकारचं लिखाण करते आणि आठवणींचा पारिजातमध्ये काय-काय आता आम्हाला वाचायला मिळेल? मी मोस्टली लिखाण म्हणजे मी असं कथा, कादंबऱ्या वगैरे मला फार तसं मी नाही रमत. मला ऐतिहासिक सगळं वाचायला फार क्या आवडतं. बात! म्हणजे माझ्याकडे अगोदर मी लायब्ररीतनं वगैरे पुस्तकं आणून वाचायचे आणि वाचनाची आवड मला होतीच, पण ती जास्त हे झाली वृद्धिंगत झाली माझ्या आईमुळे. म्हणजे वाह! मी जेव्हा CAचा अभ्यास करत होते, अगदी म्हणजे काय पाऊण दिवस अभ्यासात जायचा. मग आईला असं वाटायचं की अरे रात्र झाली अजून झोपली नाही. मग ती बसायची माझ्यासोबत. मग मी म्हणायचे, "आई तू बसून काय करशील?" मग मी तिच्यासाठी पुस्तकं वगैरे आणायला लागले. तिला पण वाचनाची आवड होती. मग तिच्यासाठी म्हणजे ती वाचत राहिली ती माझ्याबरोबर हे करून. मग माझ्याकडे तो संग्रह झाला थोडा-थोडा पुस्तकांचा. मस्त. सुरुवातीला तर आपण शाळा कॉलेजमध्ये असताना मृत्युंजय, छावा वगैरे ही तर म्हणजे वाचली हो. जातात. पण मग त्याच्या पुढे जाऊन म्हणजे आणखी म्हणजे माझं स्वतःचा आता पोस्ट लॉकडाऊन माझ्याकडे हं. 100-125 पुस्तकांचा माझा स्वतःचा संग्रह आहे. संग्रह आहे. अरे पुढे वाह! जाऊन मला असं बुक कॅफे टाइप काहीतरी सुरू करायचंय घरीच. पण सॅटर्डे, संडे आय एम अ वर्किंग लेडी. तर मला असं सॅटर्डे, संडे म्हणजे कॉलनीतल्या ज्येष्ठांसाठी वगैरे ना, की ते येतील आणि मग सुंदर कल्पना आहे. पुस्तकं वाचतील, घेऊन जातील असं हवं तर इथे बसून वाचा किंवा घेऊन जा. असं सगळं मला त्या माझ्या आईच्या मैत्रिणींसाठी वगैरे करायचा प्लॅन आहे. आता बघू तो कधी सत्यात येतोय. पण माझा संग्रह वाचनाचा चालू आहे. मी मोस्टली आत्मचरित्रपर ओके. पुस्तकं वाचते, हं, हं. ऐतिहासिक वाचते. म्हणजे समथिंग क्लोज टू रिॲलिटी असं. बरं, असं वास्तववादी जास्त. वास्तववादी. हां. आणि तुझ्या पुस्तकामध्ये काय प्रकारचं लेखन आहे आता? वाचनाव्यतिरिक्त मला गाण्याचा बरा कान आहे असं मी म्हणजे मला असं क्या बात! वाटतं, की म्हणजे कुठेतरी मी चांगल्या लिरिक्समध्ये अडकते किंवा कुठे चांगल्या ह्याच्यामध्ये म्युझिक किंवा असं. तर ते पण आहे मला. मग कधी बऱ्याचदा असं होतं, की आपण दिवस संपवून आपण घरी परततोय आणि काहीतरी गाणी अशी आपल्या ह्याच्यात घोळत राहतात वाह! अगदी डोक्यात. मग त्याच्यातला एखादा शब्द, एखादं लाईन असं कॅच करून मग त्या अनुषंगाने मग मी लिहिते. जसं अ, हां, मस्त. हां. तर म्हणजे आणि मोस्टली मी लिहिते जसं मी म्हणलं वास्तववादी लिहिते. तर बऱ्याचदा असं म्हणजे ह्या माझ्या पुस्तकामध्ये हं. एक ती आहे आणि मग तिच्यासोबत तिच्या आईच्या आठवणी पण आहे. असं काहीतरी क्या बात! हळुवार आहे. ती आणि तिची मुलगी पण आहे. म्हणजे वाह! ती मोठी होताना आणखीन मग एकदा म्हणजे असं हे झालं, की मी तिला लहान असताना म्हणजे आपण नेहमीच सगळ्या हो, आया हो. मुलांना परीक्षेला वगैरे घेऊन जातो, मग सगळं पाहतो. पण ती माझी मुलगी CA शिकतेय म्हणजे ती CA फायनलचं प्रिपरेशन करते. तर ते CA इंटरचं एक्झाम होतं आणि इट वॉज अ ऑफ डे. सो मी म्हणलं, "चल मी येते सोडायला." तर बाबा कसा, की बाबा गेटजवळ सोडून निघून गेला. पण ही नाही, मी क्लासरूममध्ये वगैरे "मम्मी तू जा ना, मम्मी तू जा ना." "नाही गं, थांब ना, मी बघते कसं क्लासरूममध्ये वगैरे येते." मग तिच्या क्लासरूममध्ये आणि तिला इतकं ऑकवर्ड वाटलं, की हे एवढ्या मोठ्या मुली "मम्मी मी हो. मोठी झाले आणि तू कसं सोडायला तू कशाला जा ना आता, इथपर्यंत तू जा असं. ना." तिला असं ऑकवर्ड वाटत होतं. मग मी म्हटलं बरं. मग मला येता असं वाटलं, की अरे मोठी झाली आहे ती. मग ते त्याच्यावरून ते आलं, की तिच्या कक्षा रुंदावताना वगैरे. क्या म्हणजे बात! असे टॉपिक्स किंवा माझी सासू, मी सासू नाही म्हणणार, ती माझी आईच. आईच. तर त्या एका आजारपणाशी झुंज देत होत्या. आणखीन मग हं, त्या हं, हं. दरम्यानचा आमचा बॉन्ड नेहमीच चांगला राहिलाय. आज जर त्या असत्या तर माझ्या
आईला जितका आनंद झाला असता तेवढाच तिलाही त्यांना झाला नक्कीच असता. विश्वविक्रमामध्ये सुनेचं पुस्तक पब्लिश हो, होणार. हो. आणि मी तिच्यासाठी सून कधीच नव्हते. तर मग तिच्यावर मी एक लिहिलंय आणि मग हे सगळे म्हणजे त्याच्यावर कमेंट्समधनं लिहितात, रिॲक्ट करतात, आवडल्याचं सांगतात. क्या मग कधी-कधी मग ती आणि तिचा मित्र असतो, म्हणजे जुना मित्र असतो आणि मग त्यांच्यातलं एक मग त्याला जे समजावणं आहे, मग त्याला ती सांगते की वो फिर नहीं आते, म्हणजे ते गेलं, ते परत नाही येत वगैरे. म्हणजे अशा छोट्या-छोट्या लघुकथा आहे आणि एक थोडीशी दीर्घकथा आहे. बरं. त्याचं नाव आहे, त्या कथेचं नाव होतं तुझ्या आठवणचा पारिजात. म्हणून मग मी पुस्तकाचं पण तेच नाव पण अगदी कंटिन्यू ऍप्ट केलं. नाव ठेवलंस. म्हणजे एकूण जॉनर किंवा तुझ्या ह्याचा हो. धागा एक कॉमन जर पकडला तर हे नाव अगदी हो, समर्पक हो, आहे. हो. लेखकांना आपण काय सांगणार. त्यामुळे आज ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये एका टीम मेंबरनी तिचं पुस्तकही पब्लिश करते आहे. ह्या पूर्ण मोठ्या कार्यक्रमाची एक मोळी बांधण्याचंही काम सिंधुताई करते आहे. वर्षाताईबद्दल तिने मगाशी सांगितलंच आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला असं एक प्रश्न तुला विचारायचा आहे, की आपलं पुस्तक किंवा इन जनरलच तू मगाशी कॅफेबद्दल थोडा उल्लेख केला. म्हणजे लोकांनी येऊन वाचावं अशी तुझी वाचावं. खूप इच्छा आहे. तर काय मिळतं त्यातून? असं काय सांगशील तू, की का वाचा? आता माझ्या पुस्तकातनं अगदी म्हणजे इट डिपेंड्स, म्हणजे ते थोडंसं असं तरल आहे सगळ्याच गोष्टी त्याच्यात किंवा एक म्हणजे म्हणतो ना आपण एक छान स्वप्न अ, तरुणांनी वाचावं, नक्कीच आवडेल. खरंय. किंवा अगदी आता या वयातल्या आम्ही पण हम्म. वाचावं ते, की अरे काय सुटलं आपल्याकडून किंवा अगदी. काय गेलाय आपल्याकडून. तर पण आता इट डिपेंड्स कोणाला काय वाटतं, कुणाला काय. पण ॲज फार ॲज आय नो की आवडतं अशा प्रकारचं लेखन. कारण आता सध्याला मी थोडंसं म्हणजे एक बराच काळ गेलाय की मी लिहिलं नाहीये आणि जेव्हा मग असं काही होतं, प्रोग्राम्स होतात किंवा फोनवर गप्पा होतात, तेव्हा मग मैत्रिणी आवर्जून सांगतात, "अरे तुझं हल्ली इतक्यात काही वाचलं नाहीये. वाचनात नाही आलंय. इतक्यात काही वाचलं नाहीये. तू लिहितेयस की नाही लिहितेयस?" असं. तर आता त्यांनी वाचावं असं वाटतं आणि फार साधं आणि सोप्पं लिहिते मी. अ, आणि आवडावं पण आता ते नक्कीच. किती हां. मी जेव्हा ह्या कार्यक्रमासाठी आज इथे या खुर्चीत जेव्हा बसते, तेव्हा मला असं वाटतं, की काय मिळेल हे त्या वाचकावरच असू शकतं, की याच्यातून ते काय घेतील. पण घेतील. त्यांनी वाचावं. इतका सोशल मीडियाचा भडीमार आहे आपल्यावरती आणि आपला अटेन्शन स्पॅन म्हणा, लक्ष देऊन काही गोष्ट करण्याची एक आपली हेच संपत चाललेली आहे. त्यासाठी वाचावं आणि इतके छान जर लेखक तुम्ही विचार करून, वेळ काढून लिहिता आहे, तर आपण वाचणं आपलं काम आहे असं मला नक्कीच वाटतं. तुझ्या प्रवासामध्ये सीए नंतर तू जेव्हा लेखनाकडे आलीस आणि आता लेखन करतेस, तर तू ठरवून लिहितेस. कारण आपण अभ्यास करतो. आता सीए म्हटलं की मला एकदा अभ्यासच दिसला सगळ्या डोळ्यासमोर. तर ठरवून बसतेस लेखन करायला का नाही, सुचेल तसं? सुचेल तसं. जसं मी म्हणले ना, की असं झालं काम संपवून किंवा असं हं. कधीतरी निवांत बसलोय आपण एकटंच आणि मग काहीतरी ऐकतोय किंवा काय, मग ते असं मला फक्त एक कॅच लाईन लागते. पण माझं ते लगेच पेपरवर नाही उतरत. मग ते घोळत राहतं. म्हणजे मी असं रोज उठून दर 2 दिवसांनी लिहिणारी नाहीये. मी कधीतरी लिहिते, पण मग ते क्या बात! क्लिक होतं. मग तो विचार असं खूप, म्हणजे आताही मला खूप विषय डोक्यात आहेत, की हे आपण लिहायला पाहिजे, आपण हे लिहूया. पण मग मला असं वाटतं, की ठीक आहे ना, निवांत लिहूया आपण, आहे वेळ आपल्याकडे. तर आणि छान असं फुलवूया कथा म्हणतात ना, हां. ते कथा फुलवतात आणि तसं. मला असं क्लोज टू रिॲलिटी लिहायला आवडतं. म्हणजे असं हो. तुला वाचताना असं वाटलं पाहिजे, की अरे हे आपल्या समोर घडतंय. क्या बात! हां, तर मला असं म्हणजे मला असं वाटतं, की माझ्या मैत्रिणींनी पण सांगितलं, की "अरे ते दिसतं, की हे तुला वॉव! काय म्हणायचंय किंवा तू कुठे उभी आहेस किंवा अ, काय एक्सप्रेशन्स असतील." तर असं मला आता मला लिहायला खूप आवडतं. कुतूहल झालंय सिंधुताईच्या पुस्तकातलं. आता काय काय मी वाचेल आणि त्याबद्दल माझ्या काही प्रतिक्रिया असेल ते. मग घरामधनं सपोर्ट कसा आहे? आपण फॅमिली मेंबर्सचे बाईट घेऊया. तर आज कुणी आलं नाहीये. उद्या मग घरातून रिएक्शन्स कशा असतात? कौतुक आहे. त्यांना फार कौतुक वाटतं.
आणि वर्षा वगैरे म्हणजे आमचं घरी येणं जाणं वगैरे असतं. हो. त्यांना वर्षा मावशी पण माहिती आहे माझ्या मुलीला. आणि मग म्हणे, "किती करता तुम्ही हे? किती हे करता?" आणि वर्षाचं कसं बिनधास्त असतं. एक मी नंबर. जेव्हा तिला वाचून दाखवते, "अरे, तिने बघ या विषयावर लिहिलंय" वगैरे, तिचं कौतुक होतंच. पण मी तिची मैत्रीण आहे म्हणून माझं होतं. माझंही होतं. किती गोड. माझंही होतं. आणि तसं म्हणजे माहीत नाही म्हणजे त्यांना माझ्या नवऱ्याला ही इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर, ओके. आय-टीवाला आहे तो. ओके. आणि तसं त्याचं फार वाचन वगैरे नाहीये. त्याचे छंद वेगळे आहेत. त्याच्यामुळे त्याचं फार वाचन नसतं. पण मग मी त्याला वाचून दाखवते, की "अरे, हे बघ मी असं लिहिलं आहे" वगैरे. मग छान, छान छान. लिहिलंय. बस बाकी असं अगदी काही कमेंट किंवा प्रोत्साहन प्रतिक्रिया देणारे आणि क्रिटिक्स दोन्ही हां. एकाच जागी असतात आपले, असं आपण हो. म्हणूया. हं. वर्षाताई प्रोत्साहन आहे म्हणजे अगदी तो कौतुकाने सगळ्यांना सांगतो, की ही तिची ही पुस्तकं तिने वाचली आहेत. तिच्या क्या काही पुस्तकांमध्ये तिच्या कथाही आल्या आहेत लिहून वगैरे असं. तो कौतुकाने अगदी सगळ्यांना सांगतो. त्याच्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा कझिन्समध्ये वगैरे. म्हणजे कौतुक आहे त्याला फार. म्हणजे त्याला त्याला असं वाटतं, की माझी ती पोच नाही, ती समजून घेण्याची वेगळा वगैरे. आहे. पण हां. त्याला आहे म्हणजे आणि मुलीला पण असं हे वाटतं, की "मम्मी तू किती काय-काय करतेस?" असं ती मला अगदी सांगते. किती छान आहे पण हे आज सिंधुताई आपल्याबरोबर इथे आहे आणि विश्वविक्रमी सोहळ्यामध्ये तिचंही एक पुस्तक प्रकाशित होणार आहे वेल्वेश कविशा टीमतर्फे, पब्लिकेशनतर्फे. सिंधुताई तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल तुझं खूप खूप कौतुक आणि तुला पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा. थँक यू आणि मलाही फार बरं वाटलं इकडे बोलून लाइक त्याच्यामुळे हो, आम्हाला खूपच सगळ्यांच्या शुभेच्छांची गरज आहेच आणि पुढे जायचंय आपल्याला खूप सगळ्यांना घेऊन. तर थँक यू. आणखीन हां, नमस्कार.